हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता कुक विथ मी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहे खिचडी. तर बघा मी कशाची खिचडी बनवत आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की बघावा लागेल. इथे टाकलेला 1 चम्मच तूप आणि त्यामध्ये टाकलेला आहे आपण 1 चम्मच फल्ली तेल आणि त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे हिरव्या मिरच्याचा ठेचा. इथे छान टाकून घेतलेला आहे हिरव्या मिरच्याचा ठेचा आपण. आणि त्यामध्येच आपण टाकणार आहे मीठ. इथे 1 चम्मच मीठ टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर टाकणार आहे आपण बटाटे. हे पण छान मिक्स करून घ्यायचे. तर आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे साबुदाणा. अशा पद्धतीने आपण बटाट्यामध्ये साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं असं आता. आपण या ठिकाणी उपासाची खिचडी बनवत आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं याला. थोडं होऊ द्यायचं याला छान. तर यानंतर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे 1 वाटी. शेंगदाणा कूट. भाजलं शेंगदाण्याचा कूट आहे हा आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. कमी वाटला तर तुम्हाला आणखी थोडा टाकायचा. मला असं वाटतं पुरे आहे एवढं. आणि थोडी साखर टाकायची. त्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर थोडं कोथिंबीर भुरभुरायची. आपली साबुदाण्याची उसळ खिचडी, साबुदाण्याची खिचडी आपली तयार आहे. उपासाची खिचडी आपली छान तयार आहे. छान मोकळी झालेली आहे. आता यानंतर आपण लिंबू पिळून घेऊया यावर. या ठिकाणी आपली उपासाची खिचडी रेडी आहे आणि त्यावरती आता आपण गॅस बंद केलेला आहे. एकदम खिचडी आपली रेडी झालेली आहे. एकदम मोकळी झाली आहे छान. आपण त्यावरती आता लिंबू पिळून घेऊया. छान असं लिंबू पिळून घ्यायचं. लिंबू पिळल्याने खिचडीला खूप छान टेस्ट येते. 1 लिंबू पिळून घ्यायचं छान आणि थोडी खिचडी मिक्स करून द्यायची. उपासाची खिचडी एकदम रेडी आहे आपली. छान मोकळी झालेली आहे. बघा. थोडी आता कोथिंबीर टाकून घेऊया. एकदम रेडी आपली उपासाची खिचडी. काढून घेऊया थोडी डिशमध्ये. एकदम छान मोकळी मोकळी झालेली आहे. छान झाली आहे आपली मोकळी उपासाची खिचडी.
आपली मग उपासाची खिचडी एकदम रेडी. बघा किती छान झालेली आहे.